हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली म्हणजे आता व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर जर कोणी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी काही फूल होते तर ते कालपासून म्हणजे धुतले होते आणि मला वेळच मिळाला नव्हता. तर ते आता मी प्रेस करत होते तर ते झाले आहेत. पण त्याआधी म्हणजे फूलविषयी तुम्हाला काही माहिती सांगायची आहे. तर आमच्या भागात ना म्हणजे जास्त करून हे श्रीलक्ष्मीचे फुलं उपलब्ध असतात, जे की प्युअर कॉटनचे आहेत आणि ते धुतल्यावरती इतके खसतात ना, त्याला प्रेस लावायला सुद्धा जमत नाही, व्यवस्थित प्रेससुद्धा बसत नाही. तर हे फूल आमच्याकडे मिळतात आणि तसेच काही दुसरे आणखीसुद्धा आहेत. तर जे की धुवून मी प्रेस केलं आहे तरीसुद्धा म्हणजे त्याच्यावरती बारीक बारीक अशा मिऱ्या किंवा चुन्या अजून राहिलेल्याच आहेत. तर खूप म्हणजे खूप कॉटनचा हा कपडा आहे आणि त्यामुळे तो म्हणजे पाण्यात टाकला की खूप चुरगळतो. तर व्यवस्थित म्हणजे प्रेससुद्धा होत नाही. तर हा जो पल्लवीचा फूल दाखवला तर तो थोडा म्हणजे कॉटनमध्ये नाही, त्याचा कपडा थोडा वेगळा आहे. पण त्या फॉलवरती ना म्हणजे काहीच इफेक्ट होत नाही. जसे की आपण धुतलं, प्रेस केलं तरीसुद्धा तो अक्षतसुद्धा नाही आणि जसेच्या तसे म्हणजे बिना धुया म्हणजे धुतले न न धुतासुद्धा आपण लावू शकतो. तर मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे सुद्धा जर असे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही नक्कीच म्हणजे ह्या पल्लवीचा जो फूल आहे तर तो वापरा, जेणेकरून म्हणजे आपली मेहनत थोडी वाचेल. त्याच्यानंतर मी काही ब्लाऊज वगैरे शिवले होते तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमराचे आहेत आणि सिंपल होते, कटोरीचे होते. दोन्ही ब्लाऊजांना मी सिंपल असं गोलगोळावरती लेस लावून कंप्लीट केले आहे. तर पाहू शकता तरीसुद्धा खूपच छान भारी लूक आला आहे. तर तुम्हाला ब्लाऊज कसे वाटले, तसेच आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर कटोरीसुद्धा म्हणजे खूपच छान म्हणजे गोल आकारात आली होती. त्याच्यानंतर बाही ही 4 इंचापर्यंत होती. तर दोन्ही म्हणजे ब्लाऊज म्हणजे मी एकावरती एक ठेवून कटिंग केली होती. दोन्ही सेम साईजचे ब्लाऊज तसेच एकाच कस्टमराचे होते. तर ह्या ब्लाऊजलासुद्धा म्हणजे गोलच गळा घेतला होता, कटोरीच होता. तसेच ह्या दोन्ही ब्लाऊजांना मी हुकून लावून कंप्लीट केले आहे. तर ह्या ब्लाऊजांच्या म्हणजे साड्या बाकी आहेत. तर तेच फॉल वगैरे आता प्रेस केले आहेत आणि नंतर लावणार आहे. तर बाहींना काठ होते तर त्यासुद्धा जॉईंट करून घेतले आहेत आणि गोल्डन कलरची लेस लावून गोलगड्यावरती. तर हा ब्लाऊजसुद्धा छानच दिसतोय. तर तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करा. तसेच आणखी काही ब्लाऊज आहेत. तसेच एक साधा ब्लाऊज आहे स्टिचिंग केलेला. तर त्या ब्लाऊजला हुक म्हणजे बटन वगैरे लावायचे आहेत, पण त्यालासुद्धा प्रेस करावे लागणार आहे, कारण तो सुद्धा कॉटनचा कपडा होता आणि हे कॉटनचे कपडे ना व्यवस्थित ठेवले असता तरीसुद्धा त्याच्यावरती खूप बारीक बारीक असे रिंकल्स आले आहेत. तर ते मला प्रेसने नीट करावं लागणार आहे. तर त्याच्यानंतर काही वर्कवाले ब्लाऊज आहेत जे की मला तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायचे आहे. तर हे वर्कवाले ब्लाऊज म्हणजे त्याच्यावरती बाही किंवा गळ्याचे डिझाईन हे दिलेले असतं आणि त्यामुळे ना टेलर लोकांना खूपच प्रॉब्लेम येत असतात. तर हा ब्लाऊज तर काही इतकं नाही, ज्या म्हणजे गळारुंदी वगैरे ॲडजस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर गळा तर बसणारच नाही, कारण पाहू शकता किती पसरट गळारुंदी घेतली आणि जसेच तसे आपण जर स्टिच केलं तर नक्कीच ब्लाऊजचे शोल्डर उतरणार. तसेच हा ब्लाऊज पहा. तर हा ब्लाऊजचे म्हणजे जे कस्टमर आहे तर त्याचे खूप मोठं म्हणजे मेजर आहे, जसे की 42 साईजचं मेजर आहे आणि त्यांना ना म्हणजे लाँग बाही पाहिजे आहे. तर आणि ह्या पॅटर्ननुसार म्हणजे छोटीच बाही त्यांनी शिवायला म्हणजे हे पॅटर्न दिलं आहे. तरीसुद्धा मी शिवली असती, पण मेजर जास्त असल्यामुळे म्हणजे हा साईडचा म्हणजे किंवा मागचा भाग कटिंग करत असताना ती बाही मध्येच येत आहे. तर कटिंगमध्ये अर्धी डिझाईन जाणार आहे. तर खूप मोठी साईज असल्यामुळे छोटी साईज असली असती तर बाही म्हणजे अर्धी राहिली असती, तर छोटी शिवली तरीसुद्धा कटिंगमध्ये जात आहे आणि मोठी म्हणजे शिवणार तरीसुद्धा जाते. तर यावरती तुम्हाला आयडिया असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करा की मी बाही कशा पद्धतीने ॲडजस्ट करावी. गळारुंदी वगैरे तर मी करून घेते, जमते मला, पण ह्या बाहींचा मला प्रॉब्लेम येतो आहे. तर नक्कीच कमेंट करा तुमच्याजवळ ह्या प्रॉब्लेम म्हणजे तुमच्याजवळ जर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल तर मी म्हणजे कशा पद्धतीने शिवू, तर त्याच्यावरती नक्कीच एक कमेंट करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच ब्लाऊज वगैरे शिवले तर ते आवडल्यास तुम्हाला म्हणजे लाईकसुद्धा करा, कमेंट करा. बाय.